जय श्रीराम. श्रोते हो, अध्यात्मामध्ये आत्मप्रवास करत असताना साधकाचा, शिष्याचा, भक्ताचा ईश्वरावर, आपल्या सद्गुरूवर व आपल्या गुरुप्रणीत साधनेवर प्रचंड विश्वास असायला हवा, प्रचंड श्रद्धा असायला हवी. आणि जो खरा भक्त असतो, जो खरा शिष्य असतो ना, त्याच्या सद्गुरूवर किंवा ईश्वरावर प्रचंड विश्वास हा असतोच. तेव्हा त्याचा आत्मप्रवास पुढे सुखरूपपणे होत असतो. याची एक छोटीशी एक कथा आपण पाहूया. एक मनुष्य असतो, त्याच्याकडे एक गाय असते. तो रोज त्या गायीला जंगलाच्या कडेला नेऊन सोडून द्यायचा चरण्यासाठी. घनदाट जंगलात ती गाय जायची नाही, तिथे चरायची. संध्याकाळी तो मनुष्य तिला घ्यायला यायचा. एक दिवशी असं झालं, एक वाघ शिकारीच्या आशेने जंगलातून त्या जंगलाच्या किनाऱ्याला येतो. त्याला ती गाय दिसते. तो त्या गायीवर आता झडप घालणार, तेवढ्यात त्या गायीचं लक्ष त्या वाघाकडे जातं आणि ती पळायला लागते. जीवाच्या आकांताने पळते, परंतु वाघाची झेप खूप मोठी असते. जवळच एक सरोवर असतं. ती गाय, असं वाटतं त्या गायीला की या सरोवरात आपला जीव वाचेल, म्हणून ती गाय त्या सरोवरात शिरते. तो वाघही तिच्या मागे शिकारीच्या आशेने शिरतो. परंतु तिथे असं होतं की त्या सरोवरात पाणी कमी असतं आणि चिखल खूप असतो. ती गाय त्या चिखलात रुतते. वाघही तिच्या जवळ जातो आणि तोही तिथे त्या चिखलामध्ये रुततो. दोघेही खाली 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 चिखलात रुतत जातात. गायीच्या गळ्यापर्यंत तो चिखल, वाघाच्या गळ्यापर्यंत तो चिखल येतो, म्हणजे गळ्यापर्यंत त्यांचं शरीर चिखलात रुततं. तेव्हा गायी शांत असते. तिची फक्त धडपड चालू असते, तिचा संघर्ष चालू असतो बाहेर निघण्याचा. वाघ तिच्याकडे पाहत असतो. वाघ म्हणतो की हिची मी शिकार कधी करेन, म्हणजे मृत्यू जवळ आलाय तरी वाघ शिकारीची अपेक्षा. आणि गायीची काय, नाही, मी मरणार नाहीये. तेव्हा गाय त्या वाघाला विचारते की बाबा रे, तुझा कोणी गुरु, मालक कोणी आहे का तुला, म्हणजे जो कोणी तुला वाचवायला येईल. तेव्हा तो वाघ अहंकाराने असं म्हणतो, अगं माझा कोण मालक, या जंगलाचा राजा मी आहे, या जंगलाचा मालक मी आहे. माझा कोण मालक, माझा कोणी मालक नाही आहे. तूच बघ तुझं कसे प्राण वाचायचे, तू कशी आता वाचशील. तेव्हा गाय म्हणते, घाबरू नकोस, कारण आता संध्याकाळ होत आली आणि माझा मालक, माझा गुरु मला, मी घरी आली नाही म्हणून शोधत येईल आणि मला बाहेर काढून घेऊन जाईल. आणि खरंच थोड्या वेळाने त्या गायीचा मालक येतो, त्या गायीला बाहेर काढतो. आणि जाताना त्यांना वाटतं दोघांनाही की या वाघाला वाचवावं का, परंतु नाही, कारण याला वाचवलं तो आपली शिकार करेल, आणि ते निघून जातात. तात्पर्य काय, ती गाय म्हणजे हे भक्ताचं समर्पण आहे. तो वाघ म्हणजे साधकामधला अहंकार आहे. त्या चिखलात रुतणं आणि म्हणजे या संसाराच्या, या जीवनरूपी संसारात रुतणे आहे. आपण सगळे या जीवनरूपी संसारात रुतलेलो आहोत. गळ्यापर्यंत आलोय तरी आपल्याला संसाराची आशा सुटत नाही. मात्र त्या गायी सद्गुरूंची शिष्य असते. तो सद्गुरूंचा शिष्य असतो ना, साधक, त्याचा विश्वास ईश्वरावर आणि सद्गुरूवर असतो. म्हणून या संसारातून ते सद्गुरू येतात, त्या संसारातून त्या साधकाला बाहेर काढतात आणि सुखरूपपणे त्याच्या मार्गावर घेऊन जातात. हे या कथेचं तात्पर्य आहे. म्हणून साधकाने आपल्या किंवा शिष्याने, भक्ताने सद्गुरूवर किंवा आपल्या ईश्वरावर संपूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.